माझं नाव अंजली पाटील. मी 2005 मी 10वी ड मध्ये होते. आमचे शिक्षक वर्ग शिक्षक होते पाटील सर. जेव्हा मला पाटील सरांचा पहिल्यांदा फोन आला की आपल्या शाळेने असं एक विचार केलाय की आपण रियुनियन वगैरे करूया, तेव्हा सगळ्यात पहिले एक्साइटमेंट तर होतीच की आपण सगळ्यांना गोळा करू. पण एक गोष्ट अशी झाली की मला वाटलं हा विचार आपल्याला आधी तर नाही आला स्वतःला की आपण असं करूया. बट ठीक आहे, एनी हाऊ आपण सगळे भेटलो आणि आपण, मला असं वाटत होतं की 50-60 पर्यंत गॅदरिंग होईल, पण आपण त्याच्यापेक्षाही जास्त नंबरने इथे आलो आणि सगळेजण जसे आधी होतो तसेच आता पण बोलतोय. तर ते बघून मला खूपच छान वाटतंय आणि थोडंसं सेंटी झाल्यासारखं झालंय, सॉरी फॉर दॅट. पण या शाळेनंतर आम्ही अजून भरपूर इन्स्टिट्यूट्स पाहिल्या, बऱ्याच ठिकाणी गेलो, पुढे शिकलो पण या शाळेबद्दल जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम दुसऱ्या कुठल्याही इन्स्टिट्यूट बद्दल मला तरी अजून तरी नाही वाटत. आणि आता आपण आयुष्यात प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकाने वेगवेगळी गोष्ट अचीव केलेली असेल, पण जेवढं या शिक्षकांचं असं वाटतं की आपल्या फाउंडेशन मध्ये जेवढं योगदान आहे तेवढं याच्यानंतर कुठलेही शिक्षक तेवढ्या आत्मीयतेने आपल्याकडे लक्ष नाही देऊ शकले. म्हणून आपल्याला ह्यांच्याबद्दल कायम ओढ वाटते आणि पुढे सुद्धा वाटत राहील. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण आयुष्यभर कृतज्ञ राहिला पाहिजे या शाळेच्या, आणि या शाळेमुळे आपल्याला जे फाउंडेशन मिळालंय त्याचा कायम 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 कृतज्ञ राहून कायम आदर केला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू.